त्याच्यात काय शंका आहे का? काठापूर ग्रामस्थांनी आयोजित केलेल्या या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या गावभेट दौऱ्यानिमित्त व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर आणि समोर बसलेले सर्व मान्यवर बंधू भगिनी, आज बऱ्याच दिवसांनी काठापूरला कार्यक्रमाच्या निमित्तानं यायला संधी मिळाली आणि तुमचे विचार पण ऐकायला मिळाले. त्याचं मूळ कारण असं आहे, आता उद्याच्या काही दिवसामध्ये विधानसभेची निवडणूक लागणार आहे आणि त्या निवडणुकीमध्ये आता एक 5-6 दिवसात आचारसंहिता लागेल आणि त्या निवडणुकीमध्ये आपला उमेदवार निवडून आला पाहिजे. त्याच्यासाठी जाऊन सर्व वडीलधाऱ्या तरुण मान्यवरांना विनंती करावी, त्या भूमिकेमधून आज आम्ही सगळेजण या ठिकाणी आलेलो आहोत. काठापूर गाव हे नेहमीच कैलासवासी दत्तात्रय वळसे पाटील यांच्यापासून तर आजपर्यंत आपल्या विचाराचं राहिलेलं आहे आणि भरभक्कम पाठिंबा तुम्ही सगळ्यांनी प्रत्येक निवडणुकीमध्ये, मग लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषद, पंचायत समिती, कुठलीही निवडणूक असू दे की या निवडणुकीमध्ये हा पाठिंबा आपण भक्कमपणाने त्या ठिकाणी दिलेला आहे. आता आम्ही त्याच्यामधून आणि त्याच्यामधून ही जी डेव्हलपमेंट आहे, हे डेव्हलपमेंट आपल्याकडे घडून येईल. आता इथं सांगितलं गेलं की जी मुलं 35 वर्षापूर्वी जन्मालाच आलेली नव्हती, त्यांना आज माहिती असल्याचं काही कारण नाही की 35 वर्षापूर्वी आपला तालुका, आपलं गाव, आपलं घर, आपली आर्थिक परिस्थिती ही कशी होती हे त्यांना माहीत असायचं काही कारण नाही. पण गेल्या 35 वर्षामध्ये तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं अनेक गोष्टी या तालुक्यामध्ये उभ्या राहिल्या, ज्याचा उल्लेख आधीच्या वक्त्यांनी केला. रस्ते झाले, पाण्याच्या योजना झाल्या, विजेचा प्रश्न आपण त्याच्यामध्ये सोडवला, आपण साखर कारखाना उभा केला, आता डिस्टिलरी उभी केली, आता त्याच्यानंतर इथेनॉलचा प्रोजेक्ट उभा केला. आणि याच्या सगळ्याच्या पाठीमागे कारण हेच आहे की शेतकऱ्याला जास्तीत जास्त भाव आपल्याला देता आला पाहिजे आणि त्याच्यासाठी या सगळ्या गोष्टी आपण करतो. आपला कारखाना हा अतिशय चांगल्या पद्धतीने चाललेला कारखाना आहे आणि म्हणूनच देशातला 1 नंबरचा कारखाना म्हणून आपल्या कारखान्याला
बक्षीस मिळालं. आता बऱ्याच वेळेला भावाचा प्रश्न येतो. तर समजा एखादा कारखाना 3600 रुपये भाव देतो आणि आपण 3200 रुपये भाव देतो. लगेच कोणीतरी फुसलावतो, त्यांनी 3600 दिला, आपण 3200 दिला, तुम्ही 3600 मागा. मागायला हरकत नाही, पण एकतर बाकीच्यांचा ऊस 86,032, आपला ऊस 265. लवकर तोडतो आपण, कारण कांदे लावायचे असतात. आणि परत तो भाव मिळाल्यानंतर मग आपण सुद्धा तेवढा भाव दिला पाहिजे याची अपेक्षा असते. पण मी तुम्हाला सांगतो की असे अनेक कारखाने आहेत की जे समजा 3600 रुपये जाहीर करतात ना, ते हा भाव फक्त सभासदांना देतो. आणि जो गेटकेन असतो, जो बाहेरून ऊस येतो, त्या ऊसाला हा भाव दिला जात नाही. आणि त्याचं सगळ्याचं एकत्रीकरण केलं तर त्यांचे 3200 येतो, आपल्या 3200 येतो. फक्त म्हणायला तर 3600 होते. आता ही कारखान्याची परिस्थिती आहे. आपण शेतकऱ्यांनी जर 86,032 जर ऊस लावला तर आपल्यालाही भविष्य काळामध्ये चांगला भाव मिळाल्याशिवाय राहणार नाही. आणि मिळेलच. आता पुढच्या वर्षी आपलं जेव्हा डिस्टिलरीचं प्लांट आणि इथेनॉलचा प्लांट सुरू जेव्हा होईल, त्यावेळेला आपल्या कारखान्याला चांगला भाव देता येईल. आपला कारखाना त्या दृष्टिकोनातून 2 पावलं आणखी पुढे जाणार आहे. पण आपल्याकडे ऊस कमी आहे. आपण 10 लाख ऊस गाळतो, आपला स्वतःचा ऊस 3 लाखाचा. काय भाव असेल बरोबर ना? आपला ऊस 3 लाखाचा आणि 7 लाख टन ऊस आपण बाहेरून आणतो. आता 7 लाख टनालाही तोच भाव द्यायचा आणि 3 लाख टनालाही तोच भाव द्यायचा. त्याच्यामध्ये नुकसान होतं, परंतु काही नाईलाज आहे. आपण तसं धोरण पहिल्यापासून स्वीकारलेलं आहे आणि म्हणून ही परिस्थिती त्याच्यामध्ये येते. आता पाण्याचा प्रश्न काही नाही. धरण, लिंबेचं धरण, त्याचं प्लॅन एस्टिमेट किती साली केलंय? 1967. त्याचं भूमिपूजन कधी झालं? 1978, 1979. बीडी अण्णा काळे त्यावेळेला आमदार होते आणि दादा पण होते आमचे त्यावेळेला. आणि धरण पूर्ण होऊन पाणी मिळता मिळता आपला उजवा कालवा आपल्याला 2000 साल उजाडलं आणि 2000 सालाच्या नंतर आपली शेती जरा सुधारायला त्याच्यामध्ये लागली. पण मध्ये काही लोकांनी असा प्रयत्न केला की आता आपल्याला कोकडीचा प्रोजेक्ट किती लोकांना माहिती आहे मला माहित नाही. कोकडीचा प्रोजेक्ट 5 धरण आहेत त्याच्यामध्ये. एक धरण आंबेगाव तालुक्यात आहे डिंबे आणि 4 धरणं जुन्नर तालुक्यात. आणि ती धरणं काही भरत नाही. आणि पाणी कुठे जात आहे? आंबेगाव, जुन्नर, शिरूर, पारनेर, श्रीगोंदा, आणखीन
करमाळा एवढ्या ठिकाणी पाणी जाते. पाणी कमी नाही पडलं की पाण्यावरची भांडणं होतात. मला माहिती आहे की पाणी ही काही मालकी नाही कोणाची. आज नगर जिल्ह्याचं आणि पुणे जिल्ह्याचं पाण्यावरून भांडण चालू आहे. मी नगर जिल्ह्याचा पालकमंत्री होतो 10 वर्ष. 10 वर्ष पालकमंत्री असताना पुणे जिल्ह्याचं आणि नगर जिल्ह्याचं पाण्यावरून कधी भांडण नाही होऊन गेलं. त्यांना जेवढं पाहिजे तेवढं त्यांना दिलं, जेवढं आपल्याला पाहिजे तेवढं आपल्याला दिलं. पण आता काही लोक पाणी कमी पडते म्हटल्यानंतर त्यांनी कल्पना काढली हे डिंबे धरण या धरणाचं पाणी संपत नाही आणि तिकडची धरणं भरत नाही, म्हणून मग डिंबेच्या धरणाला एक बोगदा काढायचा. आता तो बोगदा कुठं काढायचा ठरलं होतं तर डिंब्याचं धरण पूर्ण भरून व्हायला लागल्यानंतर मग उरलेलं पाणी तिकडं बोगदा काढून तिकडं पलीकडे नाही. पण हळूहळू त्याच्यात बदल होत गेला आणि तो बोगदा इथं डिंब्याचं धरण आहे आणि इथं पाठीमाग डोंगर आहे, तर या डोंगरातून तिथं पलीकडे न्यायचं पाणी आणि त्याला तिथं एवढा मोठा बोगदा करायचा की 3 महिन्यात अख्खं आपलं डिंबे धरण रिकामं होईल. डिंबे धरण रिकामं झालं तर साहजिक आपल्या बंधाऱ्यांना पाणी मिळणार आणि त्याच्यात आणखी एक आग घातली होती की जुन्नर, आंबेगाव, शिरूर मधले हे जे 63 बंधारे आहेत हे आज तुम्ही किती वर्ष पाणी वापरताय? निदान 90-92 पासून पाणी वापरताय, 89. आणि आपल्या बंधाऱ्यामधलं पाणी भरलं की आपण काय करतो, धरणातलं पाणी सोडतो आणि बंधारा परत भरून देतो आणि मग त्याच्यामध्ये शेतकऱ्याची शेती वाढते. पण ते करण्याच्या ऐवजी त्यांनी असं काढलं की या बंधाऱ्यांना फक्त एकदाच पावसाचं मिळेल तेवढं पाणी द्यायचं, परत बंधारे भरून द्यायचे नाही. आता हे करण्यासाठी जर काही काही लोकांना असं वाटतं की हा प्रश्न आज मांडला याचा अर्थ त्याची सुरुवात आज झाली असं नाही. याची सुरुवात काही वर्षापूर्वी झाली, पण वेगळ्या वेगळ्या पातळ्यांवर आपण तिथं लढत मी सरकारमध्ये होतो, सत्तेमध्ये होतो, मी कुठल्याही परिस्थितीमध्ये कोणाला किती पाणी दिलं तरी आंबेगाव तालुक्याला पाणी कमी पडू दिलं नाही आणि त्याच्यामुळे आपलं सगळं क्षेत्र हे बागायती झालं आणि क्षेत्र बागायती झाल्यामुळं मग हे पाणी खाली जाणार नाही अशा प्रकारचा निर्णय घेण्याच्या अवस्थेपर्यंत आता आपण आलेलो आहे. वेळ लागेल त्याला, काही लगेच 4 दिवसांनी 8 दिवसांनी काय होईल असं नाही. तुला आता 5 वर्ष लागतील का 10 वर्ष लागतील, म्हणजे जरी बोगदा करायचा ठरला तरी त्याला वेळ लागेल. परंतु एकदा नुकसान झालं की आपल्या पुढच्या पिढीचं कायमचं नुकसान झालं आणि ते नुकसान झालं की पूर्वी आपण जसे दुष्काळी होतो तसे दुष्काळी आपण परत होऊ शकतो, ही भूमिका त्याच्या पाठीमागे आहे. आज परिस्थिती सुधारली. मगाशी सांगितलं की 2 मोटरसायकल आहेत, 1 गाडी आहे, 1 ट्रॅक्टर आहे, चांगली घरं चांगली बांधलेली आहेत, बंगले बांधलेले आहेत, राहणीमान सुधारलेलं आहे. हे सगळं आपल्या सगळ्यांच्या प्रयत्न. मी काय तुमच्या शेतातून पाणी नाही भरलं, मी काय तुमच्या डोक्यावरची टोपली माझ्या डोक्यावर नाही घेतली.
पण या तालुक्याची या भागातल्या लोकांची जी गरज आहे ती गरज भागवण्यासाठी, ती गरज मिटवण्यासाठी प्रयत्न करणं आणि योजना आपल्याकडे खेचून आणणं या गोष्टी त्याच्यामध्ये आहे. आता जसा हा पाण्याचा प्रश्न आहे तसा एक शिक्षणाचा प्रश्न आहे. मी शिक्षण मंत्री होतो, अवसरीला आपण इंजिनिअरिंग कॉलेज काढलं सरकारच्या मालकीचं, आपण पॉलिटेक्निक काढलं आणि या सरकारी मालकीच्या इंजिनिअरिंग कॉलेज आणि पॉलिटेक्निक मधून कमी खर्चामध्ये तिथं वशिला चालत नाही, मेरिटवरच प्रवेश मिळतो. माझी मुलगी असली तरी वशिला मिळणार नाही. आणि आजपर्यंत या इंजिनिअरिंग कॉलेजच्या माध्यमातून किती मुलं इंजिनियर झाली असतील? 6,000 मुलं इंजिनियर झाली, मुलं आणि मुली. आपण या तालुक्यामधल्या सर्वसामान्य कुटुंबामधली 6,000 मुलं इंजिनियर झाली असतील तर त्या कुटुंबात काही आनंद निर्माण झाला असेल का नसेल? आणि जर हे आपण समजा केलंच नसतं तर मग या मुलांना ही संधी कधी मिळाली असती? आणि या मुलांना संधी मिळाली नसती तर आपलंही घर, कारण आता इंजिनियर झालेली मुलं कोणी पुण्याला जात आहे, कोणी मुंबईला जात आहे, कोणी लंडनला जात आहे, कोणी अमेरिकेला जात आहे, कोणी जर्मनीला जात आहे. या सगळ्या देशामध्ये इतकी संधी आहे आणि आता बाकीच्या पण देशामध्ये, कारण जगातले आता सगळे देश जे आहेत ना हे म्हातारे झालेले आहेत. त्यांची जास्तीत जास्त लोकसंख्या वयस्कर लोकसंख्या आहे आणि आपल्याकडे जास्तीत जास्त लोकसंख्या ही तरुण लोकसंख्या आहे. आणि म्हणून हे जर तरुण शिकले, या तरुणांनी ज्ञान मिळवलं आणि परदेशामध्ये जायचं ठरवलं तर तुमच्यासाठी तिथं संधी नक्की उपलब्ध आहे. पण त्याच्यासाठी तुम्हाला कोणीतरी मार्गदर्शन केलं पाहिजे आणि तुमच्या कुटुंबातल्या लोकांनी सुद्धा त्याला तयारी असली पाहिजे. आज ही परिस्थिती आहे. आपल्या भीमाशंकर कारखान्यातून आपण 3200 रुपये पावले. त्यावेळेला काही लोकांनी परवा मीटिंग मध्ये 3200 नाही, 3500 द्या, 3500 नाही, 3600 द्या. आणायचे कुठून पैसे? ताळेबंद समोर आहे, प्रत्येकाला पाठवलेलं आहे. आणि मग त्याच्यामध्ये पैसे शिल्लक नसतील तर कर्ज काढून देऊ शकत नाही, मग चांगला कारखाना राहणार नाही. आपल्याला जेवढं पेरवेल आणि जेवढं झेपतंय तेवढंच आपण करायला पाहिजे आणि तेवढंच आपण त्या ठिकाणी केलं. आज मला वाटतं बाबासाहेब कधी तुम्ही पैसे वर्ग करणार आहे? 7 आज किती? 5. हा, सोमवारी 3200 रुपयाप्रमाणे उरलेले पैसे तुमच्या खात्यामध्ये, उरलेले म्हणतो बरं का मी, उरलेले पैसे तुमच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी जमा होतील आणि साखर सुद्धा तुम्हाला नेहमीप्रमाणे घरपोच त्या ठिकाणी देण्याची व्यवस्था सुद्धा कारखान्याच्या मार्फत करण्यात येईल. आणि काय राहिलं? 2018 साली तुम्ही पत्र लिहिलं का बोगद्याच्या बद्दल? ही विरोधकांनी असा मुद्दा उचललाय का तुम्ही ते पाणी सोडावा भरून दिलेले, त्याच्याबद्दल विश्लेषण करून काय होतं? चुकीची माहिती मतदारांपर्यंत पोहोचल्यानंतर आपल्यावर परिणाम होतो. पत्र वाचलं नाही ते जाऊ द्या, काय असं मला माहित नाही, फक्त तुम्ही विश्लेषण करून मी ते सांगतो. पत्र काय आहे की डिंबे धरणाचं
पूर्ण भरल्यानंतर नदीत वाहून जाणारं पाणी, अतिरिक्त पाणी हे त्या बाजूला न्यायला आमची काय हरकत नाही. आता ते तिकडे नदीत जातच आहे ना, तिकडे आपले सोयरे दायरेच आहेत. मग त्यांना गेलं असतं तर आपलं परवानगी होती, पण ते जर मुळापासूनच उठायला लागले सगळं, म्हणजे बोगदाच म्हटलं तळात करायचा. आपण काय सांगितलं होतं, धरणाच्या लेवलच्या पातळीच्या वरती धरण भरलं तर अतिरिक्त वाहून जाणारं पाणी हे तिकडं न्यायला माझी काय हरकत नाही, असं पत्र आहे. त्यामुळं हेच विरोधकांना कळलं पाहिजे. हा, हे विरोधकांना माहिती आहे. पण मला असं आहे, निवडणुकीमध्ये आणि माझ्याकडे काय माझ्याकडे सगळे लेखी पत्र आहे, माझी पण आहेत, दुसऱ्यांची पण आहेत, सगळे निर्णय आहेत, सगळ्या गोष्टी आहेत. असं कसं लिहून येईल कोणी एखादा माणूस आमचं पाणी घेऊन जातो? शक्य नाही ना. आणि म्हणून आपण आता दुसरा पण निर्णय त्याच्यामध्ये घेतला, हे जे 65 बंधारे जे भरून द्यायचे नाही असं ठरलं होतं, आता त्याच्यामध्ये निर्णय बदलून उकळीचं पाणी या 65 बंधाऱ्यांना पूर्वीप्रमाणे 3 या 2 गोष्टी या तालुक्याच्या दृष्टीनं अतिशय महत्वाच्या होत्या. आज आम्ही तालुका पातळीवर काम करतोय, जिल्हा पातळीवर काम करतोय, आपले पुणे जिल्हा मध्यवर्ती बँक तुम्हाला मदत करते. आज तुम्हाला दुधाची पण सबसिडी आली असेल, एक महिन्याची आली. हळूहळू आपल्या ह्या लाडक्या बहिणी आहेत, लाडक्या बहिणींना दर महिन्याला 1500 रुपये द्यायचं ठरलेलं आहे. आणि थोडासा किंचितचा आधार हा तुमच्या संसाराला लावायचं ठरलेलं आहे. तुमच्यापर्यंत किती जणींपर्यंत आले पैसे? लास्ट घरच्यांना कळू नये म्हणून. ठीक आहे, ज्यांना नसतील आले ते निकषात बसले नसतील, कोणाचे फॉर्म व्यवस्थित भरले नसतील, कोणाचं तुमचं आधार कार्डाचं लिंकिंग झालं नसेल, कोणाचं आणखी काय झालं नसेल तर बसा माझं जागेवर बोलवतो. दादा बसा खाली. अरे बस रे दादा, माझं जागेवर बोल. तर या कारणामुळे तर मी तेही सांगतो की असं काही घडलं असेल बाळासाहेब तर या सगळ्या महिलांच्या तक्रारी घेऊन आपल्या पूजनच्या ऑफिसला कोणीतरी जा, तिथून ते त्याच्यातून मार्ग काढून देतील आणि एकही महिला त्याच्यातून राहणार नाही, ही आपल्याला मी या ठिकाणी गॅरंटी देतो. हा बस, तुम्ही मग काय प्रश्न आहे? बीडीओचं पत्र आलंय, कोणाचं आधार लिंकिंग नाही, त्याची नाव आलेली आहे, तेवढे महिलांनी ग्रामपंचायतशी संपर्क साधला की मग ते बाकीचं काम ते सगळं त्या ठिकाणी करून घेतील. केंद्र सरकारने सुद्धा शेतकऱ्यांना 6,000 रुपये केंद्र सरकार देत आहे.
आजच जमा झाली. आजच हप्ता आला. राज्य सरकार 6,000 रुपये देते. राज्य सरकारचे आले की नाही आले मला माहित नाही. दोन्ही आले, 4,000 आले. म्हणजे त्याची मदत झाली. अंगणवाडी वर्करचा पगार वाढवला, आशा वर्करचा पगार वाढवला. आणि असं हे जे सगळे क्षेत्र आहेत त्या सगळ्या क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी आपण एक साथ द्यायची भूमिका त्याच्यामध्ये घ्यायची ठरलेली आहे. बोलण्यासारख्या गोष्टी खूप आहेत. तुमचा तो एक काय रस्ता गतिरोधक, एक गतिरोधक टाकायचं आपली मागणी. मी आजच इंजिनियरला सांगतो की त्या ठिकाणी गतिरोधक कारण फार मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी आपले अपघात झालेले आहेत आणि अनेक लोकांचे मृत्यू हे त्याच्यामध्ये झालेले आहेत. आणि आपले जंगल शेख सुद्धा अनेक वर्ष सामाजिक कामामध्ये काम करत होते, ते आज आपल्यामध्ये राहिलेले नाहीत. आणि म्हणून त्यांना देखील आपण श्रद्धांजली अर्पण करूया. आता लोकसभेच्या निवडणुकीचं वेगळं होतं. लोकसभेच्या निवडणुकीत वारच वेगळं होतं. कारण घटनेचा प्रश्न निघाला, घटना बदलणार आहे. मुस्लिम समाजाला वाटलं की आमचे सगळे हक्क जातात का काय. धनगर समाजा आदिवासी समाजाला वाटलं आमचं आरक्षण जातं की काय. मराठा समाजाने आरक्षण मागितलं, त्या आरक्षणामध्ये ओबीसी मधूनच आम्हाला आरक्षण द्या असं जरांगे पाटील म्हणतात. आता मराठा समाजाला आरक्षण द्यायला कोणाचीच नाही, पण त्यांचं काढून आम्हाला द्या ही जी भूमिका आहे त्यांची, ती भूमिका कोणालाही मान्य नाही. आणि त्यामुळं एका बाजूला मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या संदर्भामध्ये आपण त्याच्यामध्ये प्रयत्न करतो. अशा अनेक गोष्टी निघाल्या आणि या अनेक गोष्टींमधून लोकसभेच्या निवडणुकीचे निकाल वेगळे लागले. परंतु उद्याची विधानसभेची निवडणूक ही दिल्लीची नाही, जातीपातीची नाही, धर्माची नाही. ही निवडणूक आपल्या विकासाची आहे. आणि आपला विकास पुढे न्यायचा का थांबवायचा का मागे न्यायचा हे या निवडणुकीमध्ये त्या ठिकाणी ठरणार असल्यामुळे त्याचा विचार तुम्हाला सगळ्यांना करायला लागणार आहे. आणि त्याच्यासाठीच तुम्ही जसं इतके वर्ष साथ सहकार्य आणि प्रेम दिलं, तसंच साथ सहकार्य आणि प्रेम तुम्ही पुढच्या काळामध्ये त्या ठिकाणी द्यावं अशी तुम्हाला विनंती मी करतो. आणि आपला रस्ता जो आहे तो पंतप्रधान ग्राम सडक योजनेमधून तो रस्ता आता जो मार्गी लागलेला आहे ना, मंजूर झालेला आहे. नाही असं आहे खासदारांनी केला का आमदारांनी केला, राज्याने केंद्र याचं एस्टिमेट करतो PWDचा डेप्युटी चीफ. तिथून जातं एक्झिक्युटिव्ह, तिथून जातं AC कडे, AC कडून जातं चीफ इंजिनियरकडे, चीफ इंजिनियरकडून जातं मंत्रालयात, मग ते जातं मंत्रिमंडळ पुढे, मग ते जातं दिल्लीला आणि मग ते मंजूर होऊन येतं. माझं काय कोणी अपडेट होणार वाजावे. पण ही सिस्टीम म्हणजे याच्यासाठी आम्ही पण प्रयत्न केले नाही असं नाही. आज नुसता हा एकच रस्ता नाही, आज एवढी कामं
तुमच्याही गावामध्ये आणि इतरही गावामध्ये केली, ही काय उगाच असं श्रेय घेण्यासाठी नाही, मी त्याचं श्रेय घेऊ इच्छित नाही. गरज आहे ना, जिथं गरज आहे तिथं आपला रस्ता झाला तिथं जिथं आपली गरज आहे तिथं ती गरज आपली भागली पाहिजे आणि त्याच्यासाठी काम केलं पाहिजे ही आपली सगळ्यांची भूमिका आहे. आणि औद्योगिक मार्ग त्याची काही काळजी करू नका, तो काय आम्ही होऊ देत नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं बच्चा बच्चा जाता है, दिलीप पाटील सच्चा है. बच्चा बच्चा जाता है, दिलीप पाटील सच्चा है. ज्यांची घरं, ज्यांचे संसार बुडाले पाण्यात, धरण उभं राहिलं, त्याचं पाणी आता आपल्याला येत आहे. पण ज्याची घरं बुडाली त्याचं काय? आपण रस्ता का नको म्हणतोय? जमिनी जाऊ नये म्हणून, बरोबर ना? आपण ठीक आहे, नाही होणार काय म्हणजे. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.